कारण तुमचा रोज अपमान होणार आहे. आणि अशा ठिकाणी अपमान होणार आहे जिथं पैसे तुम्ही लावलेत, जिथं तुम्ही कष्ट करतायत, जिथं लोकांना तुम्हाला सांगायचं आहे, अशा ठिकाणी लोक तुमचा सगळ्यांसमोर पान उतारण करणार आहेत. कारण प्रत्येक ग्राहकाला माहीत नाही की तो ओनरशी बोलतोय का. येस. पण ही जी गोष्ट आहे, जर तुम्ही नम्रता जर ठेवली तर 100% मराठी माणसाला यश आहे. ओके. म्हणजे बरेचसे उदाहरणं जे आहेत, आम्ही काही मोटिवेशनल म्हणून पण गोष्टी बघतो की रिस्पेक्टेड हनुमंतराव गायकवाड सर आहेत फ्रॉम रेहमतपूर, सातारा. खूप छोटं गाव आहे. आम्ही तिथे सुद्धा कन्सल्टेशनला गेलो होतो आणि अतिशय अभिमानाने गेलो. आज लाखो लोक त्यांच्याकडे काम करतात. मराठी माणूस आहे. DSK. मला सांगा की लोकांना घर माहीत नव्हतं, फ्लॅट सिस्टीम माहीत नव्हती. अशा लोकांना त्यांनी तिथे राहायचं सांगितलं. कशा पद्धतीने आहेत. किर्लोस्कर आहेत. मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही किंवा केला तर तो फेल होतो. या बाबतीत तुमचं काय मत आहे की मराठी माणूस ब्रँड बिल्डिंग सोबत कनेक्ट कसा करू शकतो स्वतःचा? हे बाबा, मराठी माणसांचा थोडंसं मी असं म्हणलं तरी हरकत नाही. काही प्रॉब्लेम आहे. मी मराठी, मला खूप अभिमान आहे आणि मी जेव्हा सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी जातो त्याचा मी खरंच अभिमानाने सांगतो. पण मला एक गोष्ट, मी त्यांच्यातलंच एक आहे म्हणून माझा कन्सर्न वाटतो की प्रत्येक गोष्ट थोडंसं मॉडेल पण वाकणार नाही. अंथरूण पाहून पाय पसरावं या म्हणी त्यांनी सगळ्या त्यांच्या हिशोबाने घेतल्या. त्यांनी त्यांच्या हिशोबाने घेतल्या, लावून घेतल्या त्याचे. कारण ना, अंथरूण पाहून पाय पसरावे याचा अर्थ असा नाही की तुम्ही विजन छोटं ठेवावं. बरोबर. त्याच्यानंतर मी मॉडेल पण वाकणार नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही विगोच ठेवायला पाहिजे. नवीन गोष्टी लर्न करण्यासाठी, नवीन लोकांना भेटण्यासाठी, स्वतःला पॉवर नॅप घेण्यासाठी, पीस ऑफ माइंड मिळण्यासाठी किंवा अशाच वेळेला नवीन काही गोष्टी आपल्याला लर्न करून त्या इम्प्लिमेंट करण्यासाठी आम्ही याच्यासाठी एक पॉवर नॅप घेतलेला असतो आणि त्याचं शेड्यूल ठरवलेलं असतं. मुळात काय आहे याच्यात एक गोष्ट सांगायची म्हणजे हे पॅशन आहे माझं. इसिलिये वो ना, याच्यासाठी आम्ही 24 तास याच्यातच असतो आणि मला ते आनंद देणारं काम आहे. आणि तेवढंच आधीपासून याला वर्कहोलिक पण मी कन्सिडर केलेलं आहे आणि मी प्रचंड वर्कहोलिक आहे. काम नसलं तर फार चिडचिड होते. त्याच्यामुळे एक गोष्ट आम्ही प्रामाणिकपणे घेऊन चालतो की बाबा लोगों का सेवा करना है, मदद करना है, उसको इंस्पायर करना है, टच मूव एंड इंस्पायर उसको करना है, उसकी जगह से उसको अपग्रेड करना है. ये चीज़ लेके हम निकल रहे हैं. तुमचं स्वतःचं पण हॉटेल आहे का? येस, मी आता हॉटेलियर आहे. मग किती ब्रँचेस आहेत त्याच्या? आत्ता आम्ही त्याची एकच ब्रांच आहे आणि मोठी प्रॉपर्टी आहे. रूम्स आहेत, रेस्टॉरंट आहेत, बँक्वेट आहेत. मला सांगाल कुठे आहे हे? छत्रपती संभाजीनगर. ओके. येस. आणि तिथे तर मग काय, आता तुमचं स्वतःचं असल्यामुळे ते बेस्ट लेवलला मॉनिटर होत असेल. येस येस. हे 100% महत्त्वाचं आहे. मी तर म्हणतो की फूड जे आहे ना ते एखाद्या वेळेला 19-20 चलेगा, लेकिन पॅकेजिंग तो 100% 20 होना चाहिए. 100%. त्याचं कारण असं की याचा अर्थ टेस्टकडे तुम्ही दुर्लक्ष करा असं होत नाही. थोडंसं एखाद्या वेळेला चालू शकतं. पण आता एक तुम्हाला ब्रँड सांगतो मी, बेहरूज बिर्याणी म्हणून एक ब्रँड आहे. इतकी सुंदर बिर्याणीची पॅकेजिंग आहे. पुण्यात खूप छान पद्धतीने डिलिव्हर करतात. बिर्याणी सगळेच देतात, पण ते काय देतात? माउथ फ्रेशनर देतात, स्पून देतात, बरं, टिश्यू पेपर देतात, सॉल्ट देतात, रायता देतात, एक गुलाबजाम देतात. असं छान एक पॅकेजिंग केल्यानंतर हे जर उघडलं तर हे सगळ्या गोष्टी प्रॉपरली ठेवलेल्या आहेत त्याच्यात. हे झाल्यानंतर एक लिगसी कशी त्यांची बिल्ड झाली बेहरूज बिर्याणीची ते सुद्धा त्यात लिहिलेलं आहे. खाली लिहिलेलं आहे की सगळं झाल्यानंतर आम्हाला फीडबॅक पण टाका, त्याच्यावरती तुम्हाला काही पॉईंट्स मिळतील. हे सगळं त्या बॉक्समध्ये मेन्शन्ड आहे. एक एक्सपिरियन्स विकतायत ते. या गोष्टीकडे जर तुम्ही 2,000 रुपये जर आपण आट्याचं कॅल्क्युलेशन लावलं तर तुम्ही कन्सिडर करा 50 किलोचे काय होतात ते पैसे तिथं पडलेले. अगदी. याचा अर्थ तुमचा कॅश क्रंच चालू झाला. मला सांगा की जो कॅश फ्लो येणार आहे त्याच्या आधीच तो जर कॅश क्रंच डेव्हलप होत गेला तर ती गर्दी प्रॉफिट कुठं मिळवून देते? करेक्ट. म्हणजे हे इंटरनल नुक्स आहेत. येस. आता हे फक्त मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं, पण एखाद्या दिवशी गर्दी होईल म्हणून जो एक्सेसिव्ह स्टाफ आपण घेऊन बसतो ना, दॅट इज ऑल्सो रॉंग. अगदी बरोबर. येस सर, कॉन्सेप्ट एक्झिक्युशन करताना सर्वात मोठं चॅलेंज काय असू शकतं? हे बघा, कॉन्सेप्ट एक्झिक्युशन करताना बऱ्याच वेळेला काय होतं की म्हणजे माइंडसेट ऑफ द ओनर हा एक थोडासा मला प्रॉब्लेम वाटतो. काय होतात की आपल्याला आम्ही आता हॉटेल जेव्हा एखादं एस्टॅब्लिश करतो ना तेव्हा बरेचसे हॉटेल मालक हे जिद्दीवरती येतात, हट्टीपणावरती येतात की नाही आपल्याला असंच करायचं आहे. एक्झाम्पल,
ट्रेडिशनल बघा कशी पद्धत आहे. आता साऊथ इंडियन बेने डोसामध्ये जर फेमस म्हणाला तर तुमच्या डोळ्यासमोर आला असेल आत्ता रामेश्वरम कॅफे. वडापाव म्हणाला तर मुंबईमधलं एखादं फेमस अशोक वडापाव तुम्ही म्हणालात की बाबा दॅट इज कुंज विहार वडापाव. येस. मिसळ म्हणालात तर तुम्हाला एखाद्या तुमचीच नाशिकची तुम्ही विहार मिसळ. विहार घ्या, साधना घ्या, कुठला पण एखादा ब्रँड. हाय हॅलो नमस्कार, मी पार्थसारथी. आज माझ्या स्टुडिओमध्ये पॉडकास्ट आम्ही जो घेतो आहे यामध्ये एक गेस्ट आहेत आणि आय थिंक ही इज अ व्हेरी स्पेशल गेस्ट, मिस्टर मयूर रत्नपारखी सर. अगदी सोप्या भाषेत बोलायचं म्हटलं तर आपण सर्वजण हॉटेल्सला जातो, हॉटेल्समधलं फूड एन्जॉय करतो, त्यांना रिव्ह्यू देतो आणि ते हॉटेल आवडल्यावर पुन्हा तिथे व्हिजिट करतो, मित्रांसोबत व्हिजिट करतो. पण त्या हॉटेलच्या इस्टॅब्लिशमेंटमध्ये, त्याच्या रनिंगमध्ये काही वेळेला काही कॉन्सेप्च्युअल लोक असतात. म्हणजे अगदी डिरेक्टली म्हणायचं म्हटलं तर कॉन्सेप्ट ते कॅश फ्लो. सो अशाच एका अनोख्या विषयावर आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. कॉन्सेप्ट ते कॅश फ्लो ह्या प्रकारावर ह्या मॉडेलवर काम करणारे मिस्टर मयूर रत्नपारखी सर. सर खूप खूप स्वागत आहे तुमचं पॉडकास्टमध्ये. आणि हा पॉडकास्ट मी स्वतः आज घेतो आहे. हा एक खूप मोठा योगायोग आहे. मी प्रोड्युसर आहे सर. कंप्लीट कॅमेऱ्याच्या मागे माझं काम चालतं. कॅमेरा समोर येईल हा कॉन्फिडन्स आहे माझ्यात, परंतु मी ते ठरवलं नव्हतं. आता हा एक योगायोग आपण म्हणूया. सर मी सर्वात पहिले आणि एकदम सिम्पल प्रश्नाला हात घालतो. तुम्ही या क्षेत्रामध्ये कसे आलात? हा मुळात खूप धन्यवाद सर. आणि मला खूप चांगलं वाटतं आहे की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने माझं गेस्चर केलं, वेलकम केलं. आणि मला एक ॲक्सिडेंटली एक मला अनुभव आला की मला याच्यामध्ये यावं वाटलं. माझं शिक्षण बेसिकली इलेक्ट्रॉनिक्समधनं झालं. मी काम ऑटोमोबाईलमध्ये केलं आणि आत्ता हॉस्पिटॅलिटीमध्ये मी काम करतो आहे. त्याच्यामागे एक स्टोरी आहे, इंजिनियर मेक्स द वर्ल्ड. येस. आणि इंजिनियर आम्ही असंच म्हणतो की इंजिनिअरिंग सोडून बाकी सगळं करतो. हां, मी स्वतः इंजिनियर आहे इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनमध्ये, बट मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रोड्युसर आहे. इंजिनियर मेक्स द वर्ल्ड. प्लीज कम्प्लीट करा. आणि ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये काम करत असताना मला एक गोष्ट जाणवली की ज्या लेवलला स्ट्रेस लेवल आहे त्याच्यामध्ये ह्युमन टच थोडासा कमी आहे, सगळ्या मशीन टच जास्त आहे. आणि बेसिकली ह्युमन टचला, सात्विकतेला मी थोडासा भर देणारा, त्याच्यानंतर स्वतःची ओळख ठेवणारा, लोकांना मदत करणारा हा माझा स्वभाव थोडासा दूर झाला होता. आणि अशा वेळेला एक गोष्टीची जाणीव झाली की यार लोकांसाठी काहीतरी करायचे आणि सर्व करायचे चांगलं काहीतरी. अशाच वेळेला पैसेसुद्धा चांगले कमवायचे. पण पैसे कसे कमवायचे? तर अन्न, वस्त्र, निवारा या 3 सेक्टरमध्ये आपण काम करायचे, ज्याच्यामध्ये लोकांना येस. आणि या गोष्टी जर व्यवस्थित झाल्या तर ॲटोमॅटिकली आपल्याला पैसे येतील आणि आपलं जे काही विजन आहे ते आपलं अचीव होईल. आणि दॅट इज द गेम ओनली. मग अन्न, वस्त्र, निवारा या 3 गोष्टी ठरवल्या आणि अन्नला घेऊन मी चालू केलं. ही सुरुवात होती 2016ची आणि आत्ताही मी हॉटेलियर आहे. याच्यामध्ये कॅफे, क्लाउड किचन, रेस्टॉरंट, रिसॉर्ट, फ्रँचाईज मॉडेल हे सगळं केलं आणि करून बघितलं. याच्या चांगल्या वाईट सगळे अनुभव बघितले आणि त्याच गोष्टीमध्ये ठरवलं की लोकांना काय मदत करू शकतो. जे आपण फेस केलं, आपल्याला ज्या अडचणी आल्या त्या लोकांना येऊ देणार नाही, ही कमिटमेंट घेतली आणि मग निघालो प्रवासाला. क्या बात आहे. म्हणजे हे एक वेगळंच एक गिमिक आहे, स्वतःच्या अनुभवातून दुसऱ्यांना शहाणा करायचं. येस. स्वतः हा अनुभव घेऊन, त्याचे चटके घेऊन दुसऱ्यांना त्याचा कसा फायदा होईल याचा हा प्रामाणिकपणाचा विचार. समर्थ म्हणतात की हिंडता शहाणे होता, फिरता कळू लागते. आणि एक गोष्ट मला जाणवली की बाबा आपल्याला जे माहिती आहे ते लोकांना देत राहणं, ज्ञानाची वृद्धी होते. सर मी डायरेक्टली प्रश्नाला एक विचारतो, म्हणजे हे बियॉन्ड द स्क्रिप्ट असेल बरं का. आता मी प्रोड्युसर आहे, माझे काही मित्र आहेत, आमच्यामध्ये चर्चा चालते हॉटेल आपण सुरू करू, पार्सल पॉईंट चालू करू, और आज एक ट्रॅडिशन आहे, म्हणजे सगळं असतं तिथे. आमच्याकडे देवाच्या कृपेने पैसे आहेत, आमच्याकडे जागा आहेत, नाशिक आमचं समृद्ध आहे त्या बाबतीत. इगतपुरीसारखं लोकेशन आहे, सुंदर लोकेशन, त्र्यंबकसारख्या वाड्या आहेत आणि अफलातून आहे सगळं आमचं नाशिक. पण मनात एक भीती आहे
की हे आम्ही म्हणजे ते म्हटलं पण जातं की सुरू करणं सोपं आहे, इस्टॅब्लिशमेंट करणं सोपं आहे, पण रन करण्याचं काय. तर ती एक भीती आहे आमच्या मनामध्ये. ती तुम्ही आमच्या मनातून कशी काढायचा प्रयत्न कराल किंवा काय मार्गदर्शन कराल मला? हे बा, बेसिकली आमचं काम जे आहे हे हॉटेल कन्सल्टिंग आहे. आणि बेसिकली जरी हे खूप छोटं डेझिग्नेशन वाटत असेल तर त्याच्यातली इनडेप्थ काय आहे मी तुम्हाला सांगतो. मुळात आम्ही काय करतो की तुमच्या डोक्यात थॉट प्रोसेस जरी आली की आम्हाला फूड सेक्टरमध्ये काहीतरी करायचं आहे, तर तुम्ही आम्हाला कन्सल्ट करायला पाहिजे, कॉन्टॅक्ट करायला पाहिजे. जागा बघून देण्यापासून ते उभं करून देण्यापर्यंत या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. एक्झाम्पल, जागा बघून देणं आलं, स्ट्रक्चरल डिझाईन आल्या, त्याच्यानंतर इंटिरियरच्या गोष्टी आल्या, आर्किटेक्चरलच्या गोष्टी आल्या, लेआउट्स आले, पार्किंग कुठे करायला पाहिजे, ड्रेनेज सिस्टीम काय आहे, स्ट्रक्चर उभं करणं आलं. हे सगळं झाल्यानंतर स्टाफिंग देणं आलं, त्यांचं ट्रेनिंग आलं, ब्रीफिंग आलं, बिझनेसबद्दलची अश्युरिटी आली, सेल्स करून देणं आलं, मार्केटिंग आलं, सोबतच GST आहेत का, फूड लायसन आहेत का, गव्हर्नमेंटच्या काही योजना आहेत का ज्याच्यामध्ये तुम्ही फंड्स रेज करू शकतात, यासोबतच ROI, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, ही कशा पद्धतीने मिळणार आहे त्याच्याबद्दलची ॲश्युरिटी आणि चालू करून देऊन हे सगळं गाडा मार्गस्थ लावणं, हे संपूर्णच काम आम्ही करतो. त्याच्याबद्दलचं कॉन्फिडन्स आम्ही तुम्हाला देऊ शकतो की यू डोंट वरी. फक्त थॉट तुमच्या डोक्यात येणं गरजेचं आहे की मला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काहीतरी करायचं आहे, फूड इंडस्ट्रीमध्ये काहीतरी करायचं आहे. मग ते मॅन्युफॅक्चरिंग असू, फ्रोझनचं कॅफे असू, क्लाउड किचन असू, रेस्टॉरंट असू, रिसॉर्ट असू, फ्रँचाईज मॉडेल असू, एनी, तुम्हाला काहीतरी करायचं आहे. फक्त जिद्द तुमच्यासोबत राहू द्या. वी आर विथ यू. पण मग तुम्ही मला सगळं सुरू करून दिलं, येस, सगळा सेटअप लावून दिला. आता याच्यामध्ये आता मी असं आपण इमॅजिन करतो हां, तुम्ही आणि आपली डील झाली आणि मी ओनर आहे, बिझनेस ओनर आहे, एक भारीतलं हॉटेल टाकलं मी. आता यामध्ये मला बरेच आतमध्ये नुक्स जाणवत आहेत की जिथे जिथे मला प्रॉब्लेम येऊ शकतो. मी पहिला प्रॉब्लेम विचारतो मी तुम्हाला, त्या प्रॉब्लेमला मला तुम्ही आन्सर द्या की याच्यामध्ये जो लेबरचा विषय येतो, शेफ, हॉटेल स्टाफ, सगळे जे काही लोक असतात ज्यांच्या म्हणजे बिझनेसमन आणि बिझनेस याच्यामध्ये जो ब्रिज आहे, तो ब्रिज जर मला प्रॉब्लेम झाला तर ते तुम्ही कसं ओव्हरकम करा? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की स्टाफचा प्रॉब्लेम झाला तर कसं करायचं? स्टाफचा, कारण स्टाफचा प्रॉब्लेम खूप आहे. मी असं ऐकलं आहे, म्हणजे मी ऑन कॅमेरा बोलू शकतो हे की स्टाफ सुट्ट्या घेतात. आत्ता एका मोठ्या हॉटेल व्यावसायिकांचं मी ऐकलं की मालकाला अजिबात काही नातेवाईक नसतात, कार्यक्रम नसतात, पण हॉटेलच्या स्टाफला खूप सारे नातेवाईक असतात, त्यांना रोज कार्यक्रम असतात. उचल नावाचा काहीतरी प्रकार आम्ही ऐकलेला आहे आणि बऱ्याच गोष्टी हॉटेल मालकाला जाणवतात. मी सॉरी तुम्हाला इंटरप्ट करतो, पण मी याच्यातली एक गोष्ट सांगतो. हे आत्तापर्यंत इंडस्ट्री जी आहे हे अनऑर्गनाइज्ड आहे. बरोबर. मुळात त्याच्यामधलं आपण रूट कॉजवरती बोलतोय आत्ता, बरोबर, इन डेप्थवरती बोलतोय आपण आत्ता. तुम्हाला सांगतो ही अनऑर्गनाइज इंडस्ट्री आहे. दुसरी गोष्ट, याच्यात अनस्किल लेबर खूप आहे. मुळात हॉटेल इंडस्ट्रीमध्ये कोण येतं सर, की ज्यांना खायला याच्यातमध्ये मिळतं, राहायला मिळतं आणि वर पगारही मिळतं. बरोबर. या 2-3 गोष्टी मिळतात, त्याच्यामुळे कुठलाही माणूस कन्सिडर करतो की मला या इंडस्ट्रीत यायचं आहे, जहाँ पे मेरा रहने का तो सवाल मिट गया, पैसे भी मिलते, खाना भी मिलता है 2 टाईम, सकाळचा नाश्ता पण असतो. मग ह्या इंडस्ट्रीत आल्यानंतर मग त्यांना वागायचं कसं, बोलायचं कसं, व्यवहार कसे करायचे हे नोनच नाही आहे. ओके, हे नोनच नाही आहेत. आणि ती ॲज अ हॉटेल कन्सल्टंट आमची जबाबदारी आम्ही स्वतः समजतो. आमची ती जबाबदारी आमच्या खांद्यावरती घेतो आणि त्याच हिशोबाने आम्ही त्यांना पहिले ट्रेनिंग, अच्छा, त्याचं ब्रीफिंग, बरं, हे आम्ही करतो. आणि जो तुम्ही ब्रिज म्हणालात, स्टाफ म्हणालात, आम्ही त्याची अश्युरिटी घेतो. जे होल प्रोजेक्ट आम्ही करतो, ज्याला एंड टू एंड कन्सल्टेशन आम्ही म्हणतो, तिथे स्टाफ आम्ही स्वतः देतो आणि आम्ही त्याची जबाबदारी पण घेतो की हा जाणार नाही आणि गेल्यानंतर पुढे काय करायला पाहिजे ते पण सांगतो. तसं कल्चर आम्ही मुळात डेव्हलप करतो आहे. ओके, की बाबा तू जर अचानक सोडून गेलास तर त्या मालकावरती काय परिणाम होतो, तू जे चलन आहे, आर्थिक चलन, ते सगळं बिघडून टाकतोस, ते बंद होतं हॉटेल आणि त्याच्यावरती मुळात 500 लोक घर चालत असतं. त्याच्यामुळे या गोष्टीची जाणीव आम्ही त्यांना करून देतो की ह्या गोष्टी सोडून गेल्यानंतर काय होतं, ॲडव्हान्स घेतल्यानंतर मालकाच्या अडचणी कशा वाढतात. एवढंच न करून झाल्यानंतर आपण ड्रिंक हा एक प्रकार आहे की कुठलं तरी व्यसन ठेवायचं आणि मग ती गोष्ट कॅरी करायची. मी मुळात बऱ्याच वेळेला असं कन्सिडर करतो की ह्या फक्त प्रॉब्लेम झाला की तो ड्रिंक करतो किंवा अशा काहीतरी गोष्टी करतो, व्यसन करतो, पण ॲज अ रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणून माझी कमिटमेंट म्हणा किंवा माझं सोल्युशन त्याच्यावरती हे आहे म्हणा की या गोष्टीच्या रूट कॉजवरती जाणं गरजेचं आहे.
मी असाच एक तुम्हाला अनुभव सांगतो. 2017ला माझ्याकडे एक माणूस होता आणि मी त्याच्यासोबत बघत होतो आणि तो कंटिन्युअसली माझ्याकडे आल्यानंतर एक व्यसन कंटिन्युअसली करायचा. मला ते अजिबात आवडत नव्हतं, कारण आत्तापर्यंत मी कुठलं व्यसन केलं नाही आणि त्याच्यामुळे माझी पण इच्छा तीच होती की बाबा कोणी करू पण नाही, आणि ती वाजवी होती असं मला वाटतं. मग मी गोष्ट बघितल्यानंतर त्याच्या 8 दिवस मी त्याच्या ॲनालिसिस केलं. 9व्या दिवशी खांद्यावर हात टाकला आणि म्हणालो, हे जे तू करतो आहे, मी तुला रोज पैसे देतो आणि तू त्याच्यातलं काहीतरी एक व्यसन करतो, याच्यातले पैसे किती वाया गेले ते तुला माहिती आहे का? त्याला कॅल्क्युलेट करून सांगितलं, वर्षाचे कॅल्क्युलेट करून सांगितलं, 3 वर्षाचे, 5 वर्षाचे. तो म्हटला, सर याच्या माझे घर येईल माझं. मग हिची जाणीव जेव्हा मी त्याला करून दिली तेव्हा तो म्हणाला की सर मी सोडून दिलं, आणि तेव्हापासून तो माझ्याशी माणूस कनेक्ट आहे, आजपर्यंत तो कनेक्टेड आहे. तर हे जे काही गोष्टी आहेत ना, हे कोणी सांगितलं नाही ना, त्याची रिॲलिटी तुम्ही त्याला जाणवून दिली. तळागाळातल्या लोकांपर्यंत जे गोष्टी पोचायला पाहिजे ते पोचूच देत नाहीत आपण, कारण आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांकडे तो पेशन्सही नाही आहे. बरोबर. कोण बताय का, ते सगळेच लोक आपलं आपलंच बघतात, आपलं बघतात. मग त्याच्यामुळे ह्या गोष्टीची जाणीव करून दिली आणि त्या गोष्टी सुटल्या पण. त्याच्यामुळे स्टाफला व्यवस्थितपणे जर ट्रीट केलं तर ते टिकतात पण, आणि हा ब्रिज आम्ही या पद्धतीने कमी करतो, एक कल्चर डेव्हलप करतो. ठीक आहे. सो आता मी पुन्हा हॉटेल ओनर आहे, मी इस्टॅब्लिशमेंट केलं, स्टाफचा प्रॉब्लेम आता माझा दूर झाला आहे, मी मेहनती आहे, मी रोज सकाळी लवकर जाऊन अगदी लेट नाईटपर्यंत माझं हॉटेल मी व्यवस्थित बघतो. आता मला असं वाटतं हे सगळं तुम्ही सांगितलं, हे सगळं आता रन होतं आहे, पण व्हॉट इफ की मी तरी कुठे फेल झालो, येस, देन व्हॉट? याच्यासाठी काय केलेलं आहे आम्ही, की मॉनिटरिंग सिस्टीम एक ठरवलेली आहे. ओके. जे एंड टू एंड कन्सल्टेशनचे आम्ही कामं केलेले आहेत, तिथं आम्ही हे सांगितलेलं आहे की डेली सेल पाठवा. अच्छा. तिथे एक सिस्टीम लावलेली आहे की डेली तुम्ही हे करायला पाहिजे, 15 दिवसाला तुम्ही रिव्ह्यू मिटिंग घ्यायला पाहिजेत, बरं, क्वार्टरली तुम्ही आम्हाला काहीतरी अपडेट करायला पाहिजेत, मंथली जे स्टाफ प्रोव्हायडर आहेत किंवा जे काही करतात त्यांनी तिथं जाऊन रिव्ह्यू घ्यायला पाहिजे, आयदर स्टाफ इज डुईंग ऑर नॉट. या सगळ्या गोष्टीचं ॲनालिसिस, मॉनिटरिंग आम्ही कंटिन्युअसली ठेवतो. त्याच्यामुळे हॉटेलसोबत आम्ही टचमध्येच असतो रोज, फिजिकल नसतो पण मेंटली असतो. त्याच्यामुळे त्याचे जे पॅरेग्राफ्स आहेत, कशा पद्धतीने तो चालला आहे, त्याचं जे ECG आपण ज्याला म्हणतो ते कशा पद्धतीने त्याचा ग्राफ चालू हे आम्हाला ताबडतोब कळतं, आणि त्याच्यानुसार आम्ही त्याला सोल्युशन पण देतो की ह्या गोष्टी आपण करायला पाहिजे. ओके. म्हणजे आय मस्ट से की मयूर रत्नपारखी सर हॉटेल इंडस्ट्रीला एका कॉर्पोरेट इंडस्ट्रीसारखं बनवू पाहत आहे. बिकॉज कॉर्पोरेट इंडस्ट्रीमध्ये ह्या सगळ्या मॉनिटरिंग होतात, ॲनालिसिस होतात, मीटिंग्स होतात. म्हणजे असं नाही की जस्ट हॉटेल टाकलं आणि चाललं आहे, राम भरोसे चल रहा है, तो ऐसा कुछ नहीं है. आप उसका एक कॉर्पोरेट जे म्हटलं जातं एक कॉर्पोरेट सायकल त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस तुम्ही करता. सो इट्स ॲब्सोल्युटली सर. सर मला असं वाटतं, मी असं ऐकलं आहे की तुम्ही खूप प्रवास करतात, 400 किलोमीटर 500 किलोमीटर डेली प्रवास होतो, अगदी तुम्ही घराच्या बाहेर 8-8 10-10 दिवस राहतात. हां, सो हे करताना तुम्हाला काय चॅलेंजेस येतात, हे फेस कसं करता तुम्ही? येस, हा जो प्रश्न आहे ना, हा खरंच म्हणजे बरेच लोक मला तसे कमेंटवरती करतात आणि फोनवरती विचारतात. बेसिकली काय आहे की माझं ट्रॅव्हलिंग हे माझं पॅशन आहे. ओके. बाय रोड मला फार फिरायला आवडतं. ओके. आणि याच्यातली दुसरी गोष्ट काय, जेव्हा लोकांसाठी काम करतो ना तेव्हा मला ते एनर्जी देऊन जातं. बरं. त्याच्यामुळे हवे तसे अडचणी मला तशा जाणवत नाहीत. मात्र अडचणी कुठल्या जाणवतात, मला जेवायच्या अडचणी जाणवतात, मला उठायच्या अडचणी जाणवतात, मला वेळेच्या अडचणी जाणवतात. मग त्या वेळेत त्या समोरच्यानी गेलं पाहिजे. बरेचसे लोक सुट्टी घेऊन असतात अशा वेळेला, ती स्वतः मॅनेज करून गोष्टी बसलेल्या असतात. आणि ही गोष्ट करताना मला अजून एक गोष्ट जाणवते की स्वतःची तब्येत फार महत्त्वाची आहे. करेक्ट. कारण काय असतं की बिझनेसमधलं शिवाजी महाराज जर आपण असू तर आपण जर व्यवस्थित असेल तरच मावळे राहणार आहेत, कारण आपणच लोकांसाठी प्रेरणा आहेत. जर आपण कन्सिडर केलं ईश्वर कृपेने तर ह्या गोष्टी व्यवस्थितपणे काळजी घेणं हे मला थोडंसं चॅलेंज वाटतं. आणि आता त्याचे व्यवस्थित आम्ही गोष्टी करतोय, मॅनेज करतो आहे. आणि हे करताना आम्ही स्वतःला सुद्धा एक सिस्टीम लावत असतो रेग्युलर बेसिसला, की बाबा 9ला तिथे पोचायचं आहे तर आपण ते 15 मिनटं आधी पोचायला पाहिजे का अर्धा तास नंतर उशिरा पोचायला पाहिजे, त्याच्या आधी काय आपण प्रिपरेशन पाहिजेत, त्याच्यानंतरची व्हिजिट असेल तर तिथं गोष्ट काय करायला पाहिजे, रात्री किती वाजता झोपलं पाहिजे. कारण हा जो प्रवास आहे हा हेक्टिक मला जाणवतो. आणि हे करत असताना मात्र एक उद्देश कायम आहे की लोकांना मदत करायची आहे. त्याच्यामुळे ती एनर्जी पण आम्ही घेऊन पुढे जातो. तसं चॅलेंज मला असं काही वाटत नाही,
पण त्याला पण आम्ही पॉझिटिव्हली Overcome अप्रोचनी ओव्हरकम करतो आणि पुढे जातो. आता लेटेस्ट घडलेला सर्वात मोठा प्रवास कुठला? आत्ता लेटेस्ट घडलेला प्रवास म्हणजे तिरुपती बालाजी. ओके, आम्ही विचारू शकतो का? येस येस येस. बेसिकली छत्रपती संभाजीनगर, पुणे, सांगली हा प्रवास. सांगलीला असा फोन येतो की तिथे काहीतरी अडचण झाली आणि तिथे आम्ही प्रोजेक्ट केला होता आणि त्याच्यामुळे तिथे व्हिजिट करणं गरजेचे होते. मग आता सांगलीतनं डायरेक्ट आमच्याकडे कार होती आणि तिकडनं डायरेक्ट आम्ही कार घेऊनच बालाजी, तिरुपती बालाजी, आणि मग तिकडनं कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, आणि या प्रवासाने आम्ही गेलो. साधारण 1200 किलोमीटरचा तो प्रवास होता आणि तो आम्ही एन्जॉय केला. आणि ह्या गोष्टी करणं मला खूप चांगलं वाटतं आणि तिथे गेल्यानंतरचं सॅटिस्फॅक्शन पण वेगळं असतं जेव्हा ॲट ॲक्च्युअल तुम्ही त्या लोकांचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता. तर असे प्रवास आम्ही नेहमी करत असतो. याच्यात आमचं वेगळं काही वाटत नाही, पण साधारणपणे गेल्या वर्षभरात 1,00,000 किलोमीटर प्लस प्रवास झाला असेल. नाही, हे तर म्हणजे अगदी एखाद्या मोठ्या बिझनेस टायकूनसारखं ट्रॅव्हलिंग झालं. आणि विशेष मला काय वाटतं आहे की तुम्ही आपल्या इंडियाला, म्हणजे आपल्या कंट्रीतले हे सगळे बिझनेस प्रॉब्लेम्स जे आहेत हॉटेल इंडस्ट्रीतले, यासाठी तुम्ही हे इतकं सगळं ट्रॅव्हल करताय, इतक्या लोकांना एक एक इट्स अ बूस्टिंग ऑफ द पीपल. सो मस्त सर. मला पुढचा प्रश्न असा विचारायला आवडेल की ब्रँड इस्टॅब्लिशमेंटमध्ये सर्वात हायलायटेड गोष्टी कुठल्या? ब्रँड एस्टॅब्लिशमध्ये हे बघ, सगळ्यांनाच तरुण मंडळीला तर वाटतं की ब्रँड एस्टॅब्लिश करायचं आहे, पण कन्सिस्टन्सी कोणाला नको आहे. हे बघ, कन्सिस्टन्सीनं हे जे सातत्य आहे, तर ही सगळ्यात मोठी की आहे सक्सेस करण्यासाठीची आणि ब्रँड बिल्ड करण्यासाठीची सुद्धा. त्याच्यामुळे तरुण मंडळी म्हणा किंवा एखाद्या हॉटेलियरनी म्हणा, मुळात ही गोष्ट डोक्यात ठेवली पाहिजे किंवा लक्षात ठेवली पाहिजे की कन्सिस्टन्सी, आपण जर एखादी गोष्ट करत बसलो तरच तो ब्रँड बिल्ड होणार आहे. अगदी. एक्झाम्पल काय आहे की आज मी जर डोसा खाल्ला आहे, 6 महिन्यांनी पण गेस्ट तसेच आल्यानंतर पण त्याला तोच डोसा मिळाला. ओके. आज जी सर्व्हिस मिळाली, कदाचित माणूस बदलला असेल, पण 6 महिन्यानंतर पण तसाच अनुभव मला देता आला. आज ज्या पद्धतीनं एखादा एक्सपिरियन्स मला ॲम्बियन्सचा होता, रादर 6 महिन्यानंतर त्याच्यापेक्षा पण सुंदर मला मिळाला. या गोष्टीमध्ये जर सातत्य ठेवू शकलो तरच तो ब्रँड बिल्ड होतो. करेक्ट. म्हणजे जर ह्याला जर हॉटेल इंडस्ट्रीला जर डिरेक्टली कनेक्ट करायचं म्हटलं, येस, एखाद्या हॉटेलला आपण येस, मागच्या 3 महिन्यापूर्वी मी एखाद्या हॉटेलला गेलो होतो. तिथली एक प्लेट अगदी क्रिस्पी होती आणि आता माझ्या जिभेला पाणी पण आलं. तीच प्लेट मला 3 महिन्यानंतर आज तिथे जावं असं वाटलं आणि तीच प्लेट ऑर्डर करावी वाटली आणि मला तीच टेस्ट मिळाली. यामध्ये कन्सिस्टन्सी येते असं म्हणता येईल का? हो. मग ती कन्सिस्टन्सी हॉटेल मालकाची असेल की शेफची? तसं नाही, त्या सिस्टीमची, त्या सिस्टमची. ग्रेट. काय आहे बघा ना, तुम्ही आता ATM आहे, ATMमध्ये तुम्ही गेले, एक कार्ड टाकलं, ओके, 5,000 रुपये काढायचे होते, ते 5,000 काढले. तुम्हाला कधी 6,000 येणार नाही किंवा 4,999 येणार नाही. बरोबर. किंवा तिथे SBIचा असेल तर तिथे RBIचा कुठला अधिकारी पण उभा नाही आहे जो मागून तुम्हाला पैसे पाठवतोय, बरोबर, उभा 24 तास राहतोय. अशा वेळाला ते कार्डसुद्धा तुम्ही काही त्याच्यामध्ये नाव असं स्पेशल लिहिलेलं आहे किंवा हे सर येणार आहेत असं तिथं लिहिलेलं आहे असं अजिबात नाही. ते काम कसं करतं? ते काम सिस्टीम करते, सिस्टम आहे. ओके. कधीच कोणाला असं लक्षात आलं आहे का की 5,000 टाकलेत आणि 10,000 आलेत? नाही. 5,000 टाकलेत आणि काहीच पैसे आले नाहीत, असं कधीच नाही होत. ती जी सिस्टीम रन करते ना, ती सिस्टीम आम्ही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये लावायचा प्रयत्न करतोय. ओके. येस. ग्रेट. तर त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन सुरुवातीला लावण्यापर्यंत आमचं हॉटेल मालकाचं आणि संपूर्ण स्टाफचं असतं, पण एकदा लागण्यानंतर फक्त स्टाफ, सिस्टीम, या सगळ्या गोष्टी आणि मालकाचं असतं फक्त मॉनिटरिंग. दॅट्स इट. त्याच्यातलं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. येवले अमृततुल्यांनी वेगळं काहीच केलं नाही. त्यांनी एक इतकी सुंदर गोष्ट केली जी महाराष्ट्रातल्या लोकांसाठी अभिमानाची आहे की एवढं कप पाणी टाका, एवढी पत्ती टाका, एवढं उकळा, एवढं दूध टाका, ज्याला म्हणतात त्याला चहा. फॉर्म्युला. येस. ती सिस्टीम झाली. त्याच्यामध्ये चहा बनवण्याचं टेक्निक त्यांनी शिकवलेलं नाही आहे. एवढं पाणी टाका, एवढं दूध टाका, एवढं असं टाका, अशी गोष्ट करा, जे बनतात त्याला चहा म्हणतात. म्हणजे आपण म्हणतो की अंबानी, असा प्रश्न पडतो ना जनरल, की अंबानी सर ज्या वेळेला बिझनेस रन करतात तर ते स्वतः इन्व्हॉल्व होतात का? आमच्या मित्रांमध्ये होतो हा विषय की मग काय ते स्वतः लक्ष देतात का? देतही असतील, पण त्यांनी एक सिस्टम बनवून ठेवली
आपल्याला एक बिझनेस हँडल करताना बऱ्याचशा चॅलेंजेस आपल्याला येतात, त्यांचे मल्टिपल बिझनेस आहेत. सो अकॉर्डिंग टू युअर ओपिनियन एक सिस्टम तयार केली पाहिजे, ती सिस्टम ॲटोमॅटिक ते सगळं रन करते. ट्रू. ग्रेट. ट्रू. सर मला एक सांगा, क्रिएटिंग अ स्ट्रॉंग ब्रँड अँड क्रिएटिंग अ लेगसी, या दोन गोष्टींच्या मागे तुमची फिलॉसॉफी काय एक्झॅक्टली? याच्या मागची जी फिलॉसॉफी आहे ती एक आहे की कन्सिस्टन्सी, जी मी याच्या आधी पण सांगितली. हे बघा, लक्षात घ्या, कन्सिस्टन्सी मी परत एकदा याच्यामुळे सांगतो की हॉटेलमध्ये, इंडस्ट्रीमध्ये, फूड इंडस्ट्रीमध्ये खूप लोक येतात आणि खूप लोक परत गायब होतात आणि Correct. परत दिसतही नाहीत. हो, अगदी तिच्यामधलं ब्रँड इस्टॅब्लिश करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे कन्सिस्टन्सी, बरोबर. आणि लिगसी पण मेंटेन करण्यासाठी आहे ती कन्सिस्टन्सी. आज तुम्ही पुण्यातले काही जर ब्रँड्स बघितले तर साधारण 70-80 वर्षापासून आहे. काही ब्रँड्स असे आहेत की आशाजींना, लताजींना पण त्यांनी सर्व केलेलं आहे, करेक्ट किशोर कुमारजींना सुद्धा त्यांनी सर्व केलेलं आहे. करेक्ट. तर ह्या गोष्टी कशामुळे टिकल्या तर कन्सिस्टन्सी, आणि नंतर तोच ब्रँड झाला, तीच लिगसी झाली आणि तीच कंटिन्यू होते. तर तिच्यामुळे सायकोलॉजी ही असायला पाहिजे की आम्ही मुळात मालकाचं सुद्धा माइंडसेट बघतो की खरंच यांना इच्छा म्हणून व्यवसाय करायचा आहे, की खरंच व्यवसाय म्हणून व्यवसाय करायचा आहे, की खरंच त्यांचं पॅशन आहे लोकांना सर्व करायचं आहे. आणि तिथेच लोकांना लक्षात येतं आम्हाला की बाबा हे काही दिवसानंतर सोडून देणारे इच्छा म्हणून करतायत, किंवा आपल्याला इथे काही स्कोप नाही आहे, किंवा भविष्यामध्ये खूप चांगला ब्रँड होणार आहे. बरोबर. म्हणजे आता तुम्ही आशाजी आणि लताजींचं नाव घेतलं, सो काही आम्ही मुंबईला बघितलं आहे, दादरला मामा काणे, जसं आता तुम्ही पुण्याच्या हॉटेल्सची नावं घेताय, तर दादरला मामा काणे, आयडियलचा चहा, ह्या अशा लेगेसीज तिथे तयार झालेल्या आहेत की मागच्या 50, 60, 70 वर्षापासून ती परंपरा, ती लेगेसी चालत आली, आणि आज नवीन माणसाला ते ऐकल्यानंतर तिथे जावंसं वाटतं, तो आस्वाद घ्यावासा वाटतो. मग तो अगदी चहाचा का असे ना, जसं तुम्ही येवल्यांचं उदाहरण घेतलं. सर मला एक सांगा, मराठी माणसाचं आपण बोललं जातो, आपण मराठी आहोत, मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही, किंवा केला तर तो फेल होतो. या बाबतीत तुमचं काय मत आहे की मराठी माणूस ब्रँड बिल्डिंग सोबत कनेक्ट कसा करू शकतो स्वतःचा? हे बाबा, मराठी माणसांचा थोडंसं मी असं म्हणलं तरी हरकत नाही. काय प्रॉब्लेम आहे, मी मराठी, मला खूप अभिमान आहे, आणि मी जेव्हा सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी जातो त्याचा मी खरंच अभिमानाने सांगतो. पण मला एक गोष्ट, मी त्यांच्यातलाच एक आहे म्हणून माझा कन्सर्न वाटतो की प्रत्येक गोष्ट थोडंसं मॉडेल पण वाकणार नाही, अंथरूण पाहून पाय पसरावं, या म्हणी त्यांनी सगळ्या त्यांच्या हिशोबाने घेतल्या आहेत, त्यांनी त्यांच्या हिशोबाने घेतल्या, लावून घेतल्या आहेत त्याचे. कारण ना, अंथरूण पाहून पाय पसरावे याचा अर्थ असा नाही की तुम्ही विजन छोटं ठेवावं. बरोबर. त्याच्यानंतर मी मॉडेल पण वाकणार नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही इगोच ठेवायला पाहिजे. काय होतं की अंगी जर नम्रता असेल ना, तर म्हणजे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आम्ही जे नवीन करतात त्यांना तर आवर्जून सांगतो, कमरेपासून जर तुम्हाला वाकायची जर सवय नसेल ना, तर तुम्ही हॉटेल इंडस्ट्रीत येऊच नका. कारण तुमचा रोज अपमान होणार आहे, आणि अशा ठिकाणी अपमान होणार आहे जिथं पैसे तुम्ही लावलेत, जिथं तुम्ही कष्ट करतायत, जिथं लोकांना तुम्हाला सांगायचं आहे, अशा ठिकाणी लोक तुमचा सगळ्यांसमोर पान उतारण करणार आहेत. कारण प्रत्येक ग्राहकाला माहीत नाही की तो ओनरशी बोलतोय का. येस. पण ही जी गोष्ट आहे, जर तुम्ही नम्रता जर ठेवली तर 100% मराठी माणसाला यश आहे. ओके. म्हणजे बरेचसे उदाहरणं जे आहेत, आम्ही काही मोटिवेशनल म्हणून पण गोष्टी बघतो की रिस्पेक्टेड हनुमंतराव गायकवाड सर आहेत, फ्रॉम रहमतपूर, सातारा. बरोबर. खूप छोटं गाव आहे. आम्ही तिथे सुद्धा कन्सल्टेशनला गेलो होतो आणि अतिशय अभिमानाने गेलो. आज लाखो लोक त्यांच्याकडे काम करतात, मराठी माणूस आहे. DSK, मला सांगा की लोकांना घर माहीत नव्हतं, फ्लॅट सिस्टीम माहीत नव्हती, अशा लोकांना त्यांनी तिथे राहायचं सांगितलं. कशा पद्धतीने आहेत. किर्लोस्कर आहेत, रिस्पेक्टेड. त्याच्यानंतर धनंजय दातार आहेत. मला सांगा की ही सगळी लोक बिलिनियर आहेत, आणि असे बरेचसे मराठी लोक आहेत ज्यांनी या सगळ्या गोष्टीवरती ओव्हरकम केलं आहे. इगो थोडासा बाजूला ठेवला ना की आपण 100% पुढे जाऊ, असं मला वाटतं. ग्रेट. खरंच म्हणजे महेश मांजरेकरांचा एक चित्रपट आहे, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. त्याच्यामध्ये खेडेकर सर ज्या वेळेला बोलतात की अहो महाराज हे काय चाललं आहे, सगळीकडे तर गल्लोगल्ली लाल स्टूला मांडली आहेत चायनीजवाल्यांनी,
उडपी आणि पंजाब्यांनी हॉटेल टाकली आहेत, Yes. साऊथ इंडियन लोकांनी हे केलं आहे ते केलं आहे. महाराज हे बोलतात की हे सगळं करण्यापासून तुम्हाला कोणी रोखलं होतं? तुम्ही का नाही गल्लोगल्ली चायनीजची गाडी टाकलीत? हेच तुम्ही जे मगा म्हणालात. सो शिवाजी महाराज जरी आले तर हेच म्हणतात की तुम्ही का नाही दुसऱ्याला का संधी दिली, किंवा आज का बोलताय त्याने हे का केलं, त्याने ते का केलं. किंवा तुम्ही तुमच्या स्वभावात बदल का नाही केला ज्या गोष्टी करण्यासाठी. मी तुम्हाला सांगतो ना की त्याच्यात जर आपण खूप नम्रपणे जर गोष्टी घेतल्या तर खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट येतात. मला एक सांगा की ज्या वेळेला तुम्ही नवीन क्लायंट्स इस्टॅब्लिश करतायत, त्यांना सर्व्हिस देतायत, इस्टॅब्लिशमेंट चालली आहे, फॉर एक्झाम्पल 10 हॉटेल्सची इस्टॅब्लिशमेंट आहेत आणि वेगवेगळ्या राज्यात आहेत, वेगवेगळ्या सिटीत आहेत, मग एक्झिस्टिंग क्लायंटला पण तुम्हाला सर्व्हिस द्यायची आहे. जसं मी त्या प्रश्नात म्हणालो होतो की मला प्रॉब्लेम येऊ शकतो ॲज अ बिझनेस ओनर. अशा वेळेला तुम्ही तुमचे न्यू क्लायंट्स आणि इस्टॅब्लिश्ड क्लायंट्स तो समतोल कसा राखतात, त्यांना सर्व्हिस कशी देतात? हे बघा, जेव्हा नवीन आम्ही काम करतो ना तेव्हा आम्ही फुल्ली फोकस्ड तिथे असतो. करेक्ट. पण एका लेवलनंतर आम्ही जर बाळ आता चालायला लागले असं लक्षात आलं तर आम्ही त्याचा हात कोणाच्या तरी हातात देतो की हे तुम्ही बघा. आणि ते जे कोणाच्या तरी म्हणण्यापेक्षा ती आमच्याच टीममधली लोकं असतात. ओके. किंवा ती ओनरशी रेग्युलर बेसिसवरती कम्युनिकेशनमध्ये असतात, मॉनिटरिंगमध्ये असतात की बाबा हे काम चालू आहे आत्ता, हे कशा पद्धतीने वर्कआउट करायचं आहे. तशी पण आम्ही सिस्टीम लावलेली आहे. म्हणजे पुढचं पाठ मागचं सपाट असं होऊ नये याच्यासाठी आम्हीसुद्धा वर्किंग करत असतो. ज्याला नवीन क्लायंट आणि एक्झिस्टिंग क्लायंट्समधला फरक जर आम्हाला समजायचा असेल, समतोल साधायचा असेल, तर आम्ही एक गोष्ट करतो की जे नवीन काम करतो तिथे मी फुल्ली फोकस्ड असतो. पण अशा वेळेला 20 ते 30% जुन्या क्लायंटवरती फोकस केलेला असतो, ज्याच्यामध्ये त्यांची काही अडचण येते आहे का, त्यांची काही गडबड होती आहे का, त्यांना अजून काही वाढवायची गरज आहे का, त्यांना काही ऑपॉर्च्युनिटीची अजून गरज आहे का, किंवा मार्केटमध्ये काही त्यांच्याच क्युझिनमध्ये काही बदल झाला आहे का, नवीन मेनू ॲडिशन करायचं आहे का. वी डू एव्हरीथिंग. आणि याच्यासाठी मी तर करतच आहे, पण यासोबतच आमची टीमसुद्धा आहे जी याच्यासाठी वर्किंग करत असते. म्हणजे सेल्स आफ्टर सर्व्हिस. यस सर, एक थोडासा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आहे. माझे काही मित्र आहेत हॉटेल इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे लोक या प्रश्नाकडे कसे बघतील मला माहीत नाही, पण ही फॅक्ट आहे. असं म्हटलं जातं की आजकालच्या काळात एखाद्याला संपवायचं असेल, एखाद्याला बर्बाद करायचं असेल, तर त्याला सांगायचं तू हॉटेल टाक. असं मी ऐकलं एका मोठ्या प्रतिष्ठित हॉटेल व्यवसायाकडून. त्याने मला सांगितलं की पार्थ, अगर किसी को तुझे ख़त्म करना है ना तो उसको बोलना बेटा हॉटेल डाल दे, मैं तेरे साथ हूँ. इज इट रिॲलिटी? हे काय आहे बेसिकली मजेशीर आहे ॲक्च्युली, पण ही काही प्रमाणात रिॲलिटी असं का वाटतं त्याचं कारण असं की या सगळ्याच गोष्टी मॅनेज कशा करायच्या. उदाहरण तुम्हाला सांगतो. या इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्शन पण स्वतःच करायचे, ओके, मार्केट पण स्वतः करायचे, ह्युमन रिसोर्स पण याच्याचमध्ये आहे. याच्यानंतर फायर म्हणजे इमर्जन्सी डिपार्टमेंट पण याच्याचमध्ये आहे. अशाच वेळेला फायनान्ससुद्धा स्वतःला बघायचं आहे, मॅनेजमेंटही तुम्हाला करायचं आहे. वॉर फुटिंगवर एखादं जर अडचण सगळी झाली तर 11th आवरला काय काम करायचे ते सुद्धा डिपार्टमेंट याच्यामध्ये आहे. आणि हे सगळं करून झाल्यानंतर कस्टमरला, गेस्टला सर्व्हिससुद्धा स्वतः द्यायची आहे. त्याच्यामुळे साधारण ते 9 ते 11 डिपार्टमेंट याच्यामध्ये काम करतात. आणि मग माणूस थकून जातो याच्यात की हे कसं वर्कआउट करायला पाहिजे, कारण 365 दिवस चालणारा हा व्यवसाय. अगदी. आणि याच्यात उलट अजून एक काय आहे की दिवाळी दसरा म्हणलं तर अजून जास्त गर्दी, 1 ते डिसेंबर म्हणलं की जास्त गर्दी, शुक्रवार शनिवार रविवार म्हणलं की अजून गर्दी. त्याच्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लोकांना हा प्रॉब्लेम वाटतो. पण एखाद्या माणसाला संपवायचं असेल तर हॉटेल टाकून द्यायचं, आणि ही गोष्टसुद्धा आम्ही डिलीट करतो आहे. याच्यासाठी सुद्धा त्या हॉटेल मालकासोबत आम्ही ठामपणे उभे असतो की बाबा तुला अडचण येऊ नये. आणि त्या गोष्टीसाठी स्वतः मी कॉल घेऊन लोकांना बोलत असतो की ह्या गोष्टीसाठी हे करायला पाहिजे, त्याच्यासाठी ते सोल्युशन प्रोव्हाइड करायला पाहिजे. वी डू एव्हरीथिंग. पण ही जी तुम्ही गोष्ट बोललात हे मी पण ऐकलं आहे की लोक असं म्हणतात एखाद्या माणसाला संपवायचं असेल तर हॉटेल टाकायचं आहे. ऐकलंय म्हणजे बोललं जातं असं डिरेक्टली मला. आणि ही इज अ व्हेरी ग्रेट पर्सन. ही वॉज अ ग्रेट पर्सन ॲट दॅट टाईम. आणि त्यांनी असं सहज बोलले. मला त्या वाक्याचं खूप जास्त विशेष वाटलं. आणि आज योगायोगाने काय होतं आहे, मी एका हॉटेल व्यवसायकाशी नाही बोलत आहे,
त्यामुळे मी माझ्या प्रश्नांची व्याप्ती खूप मोठी ठेवतोय. मी अशा व्यक्तीशी बोलतोय की ज्या व्यक्तीकडे 100 हॉटेल व्यावसायिक असतील, इट्स बकेट असेल हॉटेल व्यावसायिकांची. कारण एका हॉटेल व्यावसायिकाशी बोलणं म्हणजे, मी अगदी नाव घ्यायचं म्हटलं तर, मी आत्ता काही दिवसांपूर्वी हॉटेल हिंद केसरी जो ब्रँड आहे त्याचे ओनर निखिल पालवे यांना भेटलो. त्यांचा अनुभव हा हिंद केसरी पुरता आहे. हिंद केसरीच्या जेवढ्या 5-6 ब्रँच आहेत तेवढ्या पुरता त्यांचा अनुभव आहे. बाहेरच्या हॉटेल्सचा जो इंटरनल काय काय इन अँड आउट्स आहेत त्याचा अनुभव तुमच्याकडे आहे. बऱ्याच हॉटेल्सचा अनुभव तुमच्याकडे. मला असं वाटतं मग तुम्ही जे सांगितलं, उत्तर जे दिलं, हीच गोष्ट पुढे जाऊन कुठेतरी हॉटेल बंद का पडतात ह्या प्रश्नाला पण ही कनेक्ट करू शकते. हॉटेल कन्सल्टंट म्हणजे काय नेमकं? हॉटेल कन्सल्टंट म्हणजे तुमचा एक ग्रोथ पार्टनर. ओके. ज्याला तुम्ही असं कन्सिडर करू शकता, ज्याला तुमचे सुख दुःख ज्याच्यात तुम्ही त्याला सांगू शकतात, जो तुमचा हात पकडून त्याला तू पुढं घेऊन जाऊ शकतो, ज्याच्यामध्ये तुमचा पैसे वाचवण्याची त्याची प्रामाणिक इच्छा असेल, तुमची ग्रोथ करून देण्याची प्रामाणिक इच्छा असेल. अशा वेळेला त्याचा अनुभव तुमच्यासोबत उभा राहील, त्याची माणसं तुमच्यासोबत उभे राहतील, तुमचा हात पकडून तो तुम्हाला पुढं तुमचं जे विजन आहे तिथपर्यंत घेऊन जाईल. आणि मुळात एक तुमचा भागीदार असतो, एक ग्रोथ पार्टनर असतो, तो तुमचा हॉटेल कन्सल्टंट असतो. बेसिकली हॉटेल कन्सल्टंट करतो काय, तर तो तुमच्यासोबत उभा, जागा बघून देण्यापासून हॉटेल एस्टॅब्लिश करण्यावरून चालू करून रन करण्यापर्यंत सोबत असतो. अशाच वेळेला काही गोष्टी आम्ही अशाही करतो की काही लोकांना वाटलं की ते चालवायचं नाही आहे, तुम्हीच रन पण करा, तर आम्ही ते पण करतो. अशा वेळेला फक्त ह्या चांगल्याच गोष्टी सांगून उपयोग नाही. काही हॉटेलचं आम्ही हेही करतो, हॉटेल कन्सल्टंटचं तेही काम आहे की लॉट ऑफ मनी ऑलरेडी ते इन्व्हेस्टेड, पण ज्या पद्धतीने त्यांना रिटर्न्स पाहिजेत, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट पाहिजे, त्या मिळत नाहीत. त्याच्यामुळे ते डबघायला आलेले आहेत. त्याच्यामध्ये फायनान्शियल लॉसेस झालेले आहेत, ते स्वतः कॅश क्रंचमध्ये अडकलेले आहेत, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन अशा लेवलला लोक गेलेले आहेत आणि पुढे काय करावं असा संपूर्ण अंधार दिसत असतो. अशा वेळाला तिथे प्रॉफिटेबल करून देणं हे सुद्धा आम्ही काम करतो. ओके. यस. मग तुम्ही जसं म्हणाले की हॉटेल इंडस्ट्री हा 24/7 अँड 12ही महिने चालणारा व्यवसाय. सॅटर्डे संडेला तो जास्त चालतो. मग ह्या रिलेटेड जर बोलायला गेलं तर तुमचंही काम 12ही महिने 24/7 चालत असेल. यस. मग हे कसं तुम्ही मॅनेज करतात? आम्ही याच्यात काही गोष्टी ठरवलेल्या आहेत. महिन्याभराचा आम्ही शेड्यूल करत असतो आणि महिन्याभरातून काही ज्या गोष्टी आहेत ज्याला आम्हाला पॉवर नॅप लागतो, ओके, 100% आम्ही ते घेतो. बरं. कारण लक्षात घ्या, आम्ही व्यवस्थित असणं तरच आम्ही लोकांना ती सर्व्हिस देऊ शकतो. त्याच्यामुळे आम्ही महिन्याचं शेड्यूल प्रॉपर करतो आणि त्याच्यामध्ये एक गोष्टीची जाणीव ठेवतो की बाबा आपल्याला याच्यात कुठे कुठे वेळ पाहिजे, नवीन गोष्टी लर्न करण्यासाठी, नवीन लोकांना भेटण्यासाठी, स्वतःला पॉवर नॅप घेण्यासाठी, पीस ऑफ माइंड मिळण्यासाठी, किंवा अशाच वेळेला नवीन काही गोष्टी आपल्याला लर्न करून त्या इम्प्लिमेंट करण्यासाठी आम्ही याच्यासाठी एक पॉवर नॅप घेतलेला असतो आणि त्याचं शेड्यूल ठरवलेलं असतं. मुळात काय आहे याच्यात एक गोष्ट सांगायची म्हणजे हे पॅशन आहे माझं, इसिलिये वो ना याच्यासाठी आम्ही 24 तास याच्यातच असतो आणि मला ते आनंद देणारं काम आहे. आणि तेवढंच आधीपासून याला वर्कहोलिक पण मी कन्सिडर केलेलं आहे आणि मी प्रचंड वर्कहोलिक आहे. काम नसलं तर फार चिडचिड होते. त्याच्यामुळे एक गोष्ट आम्ही प्रामाणिकपणे घेऊन चालतो की बाबा लोगों का सेवा करना है, मदद करना है, उसको इंस्पायर करना है, टच मूव एंड इंस्पायर उसको करना है, उसकी जगह से उसको अपग्रेड करना है, ये चीज़ लेके हम निकल रहे हैं. तुमचं स्वतःचं पण हॉटेल आहे का? यस, मी आता हॉटेलियर आहे. मग किती ब्रँचेस आहेत त्याच्या? आत्ता आम्ही त्याची एकच ब्रांच आहे आणि मोठी प्रॉपर्टी आहे, रूम्स आहेत, रेस्टॉरंट आहेत, बँक्वेट आहेत. मला सांगाल कुठे आहे? हे छत्रपती संभाजीनगरला. ओके. यस. आणि तिथे तर मग काय आता तुमचं स्वतःचं असल्यामुळे ते बेस्ट लेवलला मॉनिटर होत असतं. यस यस. ठीक आहे. मला एक सांगा सर, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये इंटेरियर किती महत्त्वाचं आहे? इंटेरियर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण आस्थेटिकमध्ये जेव्हा आपण जातो ना तेव्हा फक्त ते आस्थेटिक करून उपयोग नाही आहे. ओके. इंटेरियरमध्ये जेव्हा आपण जर एक ॲप्रोच बघितला तर त्याच्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टीचं लॉजिकसुद्धा फार महत्त्वाचं आहे. जसं मुळात की काय आहे, बऱ्याच वेळाला हॉटेलियरची इच्छा असते की बाबा एवढे लोक बसले पाहिजेत आपल्या हॉटेलला, नाही आपण जरा जास्त टेबल टाकू,
आर्किटेक्टला ते बळजबरी सांगतात, इंटिरियर जे डिझायनर आहेत त्यांना बळजबरी सांगतात एवढेच लोक बसले पाहिजेत. पण त्याच्या मॅक्सचं ॲनालिसिस बघितलं का, ते किचन ते एवढ्या लोकांना सर्व करणार आहे का, ओके, त्याचे लेआउट्स प्रॉपर झालेले आहेत का, ते सर्व करताना अडचण त्याला कुठे येणार आहे का, मध्ये एखादा पोल येतो आहे का, मध्ये एखादा खांब येतो आहे का, अशाच वेळेला बेसिन कुठे करणार आहेत, वॉशरूम कुठे करणार आहेत, फिंगर बॉल द्यायचं म्हणलं तर ते कसं होणार आहे, कॅश काउंटर कुठे असणार आहे, ती अशा सगळ्या गोष्टीचं गणित ते लावायला जे लागणार आहे ते इंटेरियर आणि आर्किटेक्चरलमध्येच असणार आहे. त्याच्यानंतर कन्सेप्ट जेव्हा आपण घेऊन जातो तेव्हा कशा पद्धतीने तो ड्राईव्ह करायचा आहे ही सुद्धा एक थॉट प्रोसेस महत्त्वाची, आणि त्या अकॉर्डिंगली या गोष्टी आम्ही पुढे घेऊन जात असतो. त्याच्यामुळे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये इंटिरियर एक्सटेरियर फार इम्पॉर्टंट आहेत आणि प्रत्येक गोष्ट हॉटेल इंडस्ट्रीमधली पैसे देऊन जाणारी आहे, काही ना काहीतरी व्हॅल्यू क्रिएट करणारी असते. ते कॉन्सेप्च्युअल हॉटेल असे अस्तित्वात आहेत का, 100% तुम्ही काय असे बनवलेत का? 100% तुम्हाला सांगतो. कॉन्सेप्ट बेसिकली काय आहे की आता एक थीम बेस आपण त्याला कन्सिडर करू शकतो. एखादा एक्झाम्पल सांगतो. पुण्यामधलं जर वैशाली आपण घेतलं, ग्रेट, तर त्याचा कॉन्सेप्ट काय आहे की रनिंग लोकांना ते सर्व करायचं आहे, पटकन ॲक्सेसिबिलिटीमध्ये पाहिजे, पीपल विल कम, लोक बसतील, खातील, निघतील, जातील, दॅट्स इट. तेच बालेवाडी हाय स्ट्रीटला तसं नाही कॉन्सेप्ट चालणार. तिथे इंटेरियर प्रॉपर आहे, ओके, ॲम्बियन्स चांगलं आहे, मेनू जो असणार आहे थोडासा एक्सपेन्सिव्ह असणार आहे. अशा सगळ्या जागेच्या अनुसरून तो गोष्टी वर्कआउट होत असतात. हे जर तुम्ही पुण्यामधलं जर उदाहरण बघितलं तर गुडलक कॅफे घ्या. तिथं तिथले बसायचे बाकडे म्हणा, तिथे बसायची व्यवस्था म्हणा, तिथं सिटिंग म्हणा, हे जे काही उदाहरणं आहे दीज आर द लिजंड पीपल. करेक्ट, खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी एस्टॅब्लिश केलेलं आहे. आणि त्या केस स्टडी म्हणून जरी आपण बघितल्या तर ह्या कन्सेप्ट ठरलेल्या होत्या आधी की आम्हाला त्याच्यात सर्व काय करायचं आहे. उद्या त्यांना काही वाटलं तर काही नाही सर्व करू शकत ते, बरोबर, एकच थीम घेऊन चालतात. वैशाली हॉटेलला उद्या वाटलं की बाबा आम्हाला नॉनव्हेज चालू करायचं आहे, पीपल विल ॲक्सेप्ट इट ऑर नॉट, हा डाऊटफुल आहे. पण ते आत्ता कशामुळे फेमस आहेत तर प्युअर व्हेज. हे का झाले, त्यांनी ठरवलं की आम्हाला याच दिशेने जायचे, त्याला कॉन्सेप्ट म्हणतात. आम्हाला एखाद्या गोष्टींनी ठरवलेलं आहे आणि तीच गोष्ट आपल्याला सातत्यपूर्ण व्यवस्थित घेऊन जायची आहे, दॅट इज कॉन्सेप्ट. ओके, असे बरेच वेळेला ब्रँड एस्टॅब्लिश करताना, त्यानंतर फ्रँचायझी मॉडेल डेव्हलप करताना या गोष्टीचा खूप विचार करणं गरजेचं असतं. आता आम्ही एक थीम घेऊन आम्ही वर्कआउट केलं, तर त्याच्यामध्ये सगळा ॲम्बियन्स पण आम्ही इतका सुंदर केला की बाबा तिथे स्वामींचं मूर्ती लावली, तिथे गंगाळ ठेवलं, त्याच्यामध्ये रोज पाकळ्या असतात, संध्याकाळी अगरबत्ती लागते, मग तिथे आरती होते, प्लीझंट वातावरण. सेम आम्ही गोष्ट कॅरी केली. आता मला सांगा, एवढं सगळं स्वामी आणि सगळ्या गोष्टी आम्ही थीम घेऊन चाललो आहे, इथे नॉनव्हेज आम्ही विकू शकतो का? अजिबात नाही, ॲब्सोल्युटली नाही. त्याच्यामुळे ही थीम आहे आणि हा कॉन्सेप्ट आहे. ओके, या हिशोबाने सर्व होतात गोष्टी. एका ठिकाणी आम्ही सुंदर रेणुका थीम आम्ही घेऊन चाललो, जी माहूरची देवी आहे. मग अशा ठिकाणी जेव्हा आम्ही गेलो तेव्हा तिथे आम्ही तांबूल जेवण झाल्यानंतर सर्व करतो. बरं, तिथे आम्ही बडीसोप किंवा खडीसाखर हे सर्व नाही करत, माउथ फ्रेशनर म्हणून तिथे आम्ही तांबूल सर्व करतो. हा कॉन्सेप्ट आहे. आणि या गोष्टी खूप गॉड इन डिटेल्स. आणि जेवढं तुम्ही डिटेलिंगमध्ये वर्कआउट केलं ना तर खूप छान अनुभव देणारी गोष्ट असते आणि तिथंच लोक छान म्हणून जातात. यस, ग्रेट. आय मस्ट से की जर कोणाला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये एंटर व्हायचं असेल आणि एखादा छानसं प्लेझंट असं काहीतरी तयार करायचं असेल, एक स्पेस तयार करायची असेल लोकांसाठी, तर आधी त्याची एक कॉन्सेप्ट तुम्ही तयार करा. आणि जर तुम्हाला ती कॉन्सेप्ट सुचत नसेल तर यू मस्ट कॉन्टॅक्ट टू मिस्टर मयूर रत्नपारखी. ते नक्कीच तुम्हाला कन्सल्टन्सी देतील अशी मी अपेक्षा करतो. यस सर, मला एक सांगा, आज रेस्टॉरंट, कॅफे आणि क्लाउड किचन यापैकी कोणत्या मॉडेलमध्ये सर्वात जास्त संधी आहेत? मुळात फूड इंडस्ट्रीमध्ये जास्त संधी आहे. त्याच्यातलं तुम्हाला गोष्ट सांगतो की तुम्ही रेस्टॉरंट चालू केलं, क्लाउड किचन केलं किंवा कॅफे केलं, यांनी तुम्ही कुठली गोष्ट घेऊन केलं तरी त्याच्यात संधी आहे. पण आत्ता एकदम डॉमिनेटली एक गोष्ट सातत्यपूर्ण वाढते, ती आहे क्लाउड किचन. कारण भविष्यामध्ये लोक जे आहेत हे कंटाळणार आहेत, लोक बाहेर जाऊ इच्छिणार नाही आहेत. अशा वेळेला झोमॅटो आणि स्विगी हे खूप चांगल्या पद्धतीने वर्कआउट होणार आहेत, ज्याच्यामध्ये ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करू शकतात आणि घरपोच सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. त्याच्यामुळे क्लाउड किचन हे एकदम रॅपिडली म्हणा, डायनॅमिकली म्हणा, हे ग्रोईंग स्टेजला आहे. मग तुम्ही आता झोमॅटो आणि स्विगीचं नाव घेतलंच आहे, तर मला एक सांगा, झोमॅटो आणि स्विगी यांचा भविष्यातला गेन काय असेल? एक लक्षात घ्या, झोमॅटो आणि स्विगीचा जो गेम आहे तो असा आहे की दे आर नॉट सर्विंग ऑर दे आर नॉट डिलिव्हरिंग द फूड.
ओके. दे आर सर्विंग अ कन्व्हिनियन्स. दे आर डिलिव्हरिंग अ कन्व्हिनियन्स. करेक्ट. ॲब्सोल्युटली. त्यांनी तुम्हाला एवढं आळशी बनवलं आहे ना, तुम्हाला एवढं आळशी बनवलं आहे त्यांनी, की भविष्यामध्ये काय अडचणीला फेस करणार आहेत हे लोकांना माहीत पण नाही आहे. की एका ठिकाणी बसून मला सांगा, 9-10 वर्षाचा मुलगासुद्धा झोमॅटो ऑर्डर करतो सर. अगदी. म्हणजे तो एवढा ॲक्सेसिबिलिटीत आलेला आहे की तो लगेच सँडविच मागवतोय, पिझ्झा मागवतोय, शेक्स मागवतोय, सगळं करून अजून एखादी काहीतरी गोष्ट मागवून टाकतोय. हो, स्वीट डिश मागवतो. आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी काय आहेत की कस्टमर 9 वर्षाचा झाला ना झोमॅटो स्विगीला. त्याच्यामुळे लोकांच्या जिथं जिथं मोबाईल आहे तिथं तिथं हॉटेल पोचलेलं आहे, तिथं तिथं झोमॅटो स्विगी पोचलेलं आहे. त्याच्यामुळे भविष्यातला त्यांचा जो गेम आहे ते लोकांच्या मोबाईलमध्ये जाणं मॅक्झिमम आणि कन्व्हिनियन्स विकणं, ही गोष्ट त्यांची डायनॅमिकली होणार आहे. आणि त्याच गोष्टीवरती ते कंटिन्युअसली वर्किंग करत आहेत. कॉस्टिंग वाईज काय? हा कॉस्टिंग वाईज जर तुम्ही विचार केला तर आज तो कन्स्टंट लोकांना वाढतोय, पण भविष्यात मला तुम्ही सांगा 5 वर्षापूर्वी पेट्रोल काय होतं, आज पेट्रोल काय, उद्या पेट्रोल काय असणार आहे. तो जो एक इन्फ्लेशन आहे ना तो वाढत चालला आहे. त्याच्यामुळे लोकांची ॲपिटाईट म्हणजे कॅल्क्युलेटिव्ह रिस्क म्हणा, लोकांची ॲपिटाईट म्हणा, पैसे जनरेशन ते ऑलरेडी आहे आणि त्या पद्धतीने जाणार आहे. ग्रेट सर, ग्रेट. हॉटेल सुरू करताना लोकेशन फायनलायझेशन ऑफ बिझनेस हे किती महत्त्वाचं आहे आणि ते किती फायदेशीर ठरू शकतं? लक्षात घ्या, लोकेशन खूप जास्त महत्त्वाचं आहे. कसं? ते पण कसं की तर तुमचा कॉन्सेप्ट कोणता आहे त्याच्यावरती ते अवलंबून आहे. आता क्लाउड किचन आहे तर त्याला मेन लोकेशनची गरज नाही आहे. ते कुठेही तुम्ही बिल्डिंगमध्ये एखाद्या कोपऱ्यात जिथं फक्त वायफायचं ॲक्सेस आहे, इंटरनेट चालतं, अशा ठिकाणी ते वर्कआउट होतं. पावभाजीचं दुकान असेल, एखादं स्नॅक सेंटर असेल, ब्रेकफास्ट असेल, ह्याला मेन मोक्याच्या जागा लागतात. पण या विरुद्ध थोडंसं कॅफे असेल तर साईडची जागा चालते, कुठेतरी साईडला आहे अशी जागा चालते. रेस्टॉरंट असेल तर मेन मोक्याच्या ठिकाणी पण टाकून उपयोग नाही, तिथं पार्किंगचा प्रॉब्लेम असतो, ती पण थोडीशी आतमधल्या साईडला चालते. तर त्याच्यामुळे लोकेशन तर खूप जास्त महत्त्वाचं आहे, पण ते कन्सेप्टवरती अवलंबून आहे. पण याचा अर्थ लोकेशन महत्त्वाचं नाही आहे असं होत नाही. लोकेशन 100% महत्त्वाचं पाहिजे. लोकांना ॲक्सेसेबल पाहिजेत, पार्किंग पाहिजेत, लोकांना सोपं वाटलं पाहिजेत, पायऱ्या नकोत, वर खाली पायऱ्या नकोत, लोकांना ॲक्सेसिबिलिटीवालं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला म्हणलं पार्किंग इतकी सोपी पाहिजे की पटकन गाडीतून खाली उतरलं की रेस्टॉरंटमध्ये गेलं पाहिजे. ओके. मग ह्याच आता तुम्ही क्लाउड किचनला इतक्या चांगल्या पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन केलं, मग ह्या क्लाउड किचनमध्ये मोस्टली कोणत्या चुका होतात लोकांकडून? हे बघ, क्लाउड किचनमध्ये ना मुळात काय होतं की लोक कॅल्क्युलेशनच करत नाहीत. मी अजून एक तुम्हाला एक बिहेवियरल पॅटर्न सांगतो लोकांचा, हॉटेलियरचा किंवा एखाद्या उद्योजकाचा, की लोकांना इच्छा आहे म्हणून हॉटेल टाकतात किंवा एखादा व्यवसाय टाकतात. मुळात खरंच त्याला पैसे कमवायचे आहेत का? पॅशन आहे का? मुळात पॅशन आहे का? काहीतरी साम्राज्य उभं करायचं आहे का? एक्झॅक्टली. त्याच्यातून काहीतरी व्हॅल्यू जनरेट करायची आहेत का? लोगों के लिए कुछ करना है क्या? ये थॉट शुड बी देअर. कारण रोज नवीन क्लायंट. कारण काय होतं माहिती का, जेव्हा आपण जर ही गोष्ट ठरवली ना तरच त्या गोष्टी डिलिव्हरी प्रॉपर होणार आहेत. अगदी. आणि याच्यातली एक गोष्ट मला जाणवते अशी की लोकांकडे तीच गोष्ट नाही आहे, फक्त इच्छा आहे म्हणून हॉटेल टाकतात. ह्याच्या विरुद्ध एक गोष्ट घ्यायला पाहिजे क्लाउड किचनमध्ये की फायनान्सेस मॅनेज करणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण मार्जिन जो आहे हा खूप कमी आहे आणि लो मार्जिनवरती काम करत असताना बल्क ऑर्डरवरती फोकस करणं पण गरजेचं आहे. ओके. बल्क ऑर्डर म्हणजे बिर्याणी बेचना है तो एक बिरयानी 2 बिरयानी बेच के मतलब नहीं है, वहाँ पे 400 प्लेट चाहिए, 200 प्लेट चाहिए, 500 प्लेट चाहिए. इस पे फोकस करणं जरुरी आहे. जर तिथे असेल तरच ते तुम्हाला मार्जिन चांगल्या पद्धतीने मिळतं, प्रोडक्शन कॉस्ट कमी होते, सेलिंग पण तुम्ही वाजवी ठेवू शकता आणि मार्जिन चांगले कमवू शकतात. त्याच्यामुळे फायनान्शियल कॅल्क्युलेशन हे इम्पॉर्टंट आहे. यासोबतच पॅकेजिंग हा एक फार महत्त्वाचा आहे. कारण फूड तर सगळेच देत आहेत, पण एक USP वेगळ्या पद्धतीने काय देऊ शकतो आपण, याचा विचार जर केला तरच ते प्रॉपरली डिलिव्हर होतं. की पॅकेजिंग किती महत्त्वाचं आहे हे 100% महत्त्वाचं आहे. मी तर म्हणतो की फूड जे आहे ना ते एखाद्या वेळेला 19-20 चलेगा, लेकिन पॅकेजिंग तो 100% 20 होना चाहिए. 100%. त्याचं कारण असं की याचा अर्थ टेस्टकडे तुम्ही दुर्लक्ष करा असं होत नाही. थोडंसं एखाद्या वेळेला चालू शकतं. पण आता एक तुम्हाला ब्रँड सांगतो मी, बेहरूज बिर्याणी म्हणून एक ब्रँड आहे. इतकी सुंदर बिर्याणीची पॅकेजिंग आहे, पुण्यात खूप छान पद्धतीने डिलिव्हर करतात. बिर्याणी सगळेच देतात, पण ते काय देतात, माउथ फ्रेशनर देतात, स्पून देतात, टिश्यू पेपर देतात, सॉल्ट देतात, रायता देतात, एक गुलाबजाम देतात.
असं छान एक पॅकेजिंग केल्यानंतर हे जर उघडलं तर हे सगळ्या गोष्टी प्रॉपरली ठेवलेल्या आहेत त्याच्यात. हे झाल्यानंतर एक लिगसी कशी त्यांची बिल्ड झाली बेहरूज बिर्याणीची ते सुद्धा त्यात लिहिलेलं आहे. बरं. खाली लिहिलेलं आहे की सगळं झाल्यानंतर आम्हाला फीडबॅक पण टाका, त्याच्यावरती तुम्हाला काही पॉईंट्स मिळतील. हे सगळं त्या बॉक्समध्ये मेन्शन्ड आहे. एक एक्सपिरियन्स विकतायत ते. या गोष्टीकडे थोडंसं फोकस केलं जे पाहिजे. लोक क्लाउड किचनमध्ये आहेत त्या प्रत्येकाने आपल्या पॅकेजिंगकडे एक विशेष लक्ष द्यायला हवं की आपलं पॅकेजिंग युनिक कसं असेल. जर त्यांना युनिक कॉन्सेप्ट सुचला तर ग्रेटच आहे. अदरवाईज ह्या युनिक कॉन्सेप्ट पॅकेजिंगसाठी तुम्ही मयूर रत्नपारखे सरांना पुन्हा एकदा कॉल करू शकतात. मला असं वाटतं सर तुमचा नंबर पॉडकास्टमध्ये असायला हवा. लोक तुमच्याशी इझिली ॲक्सेसेबल तुम्ही लोकांना असायला हवे. आणि तुम्ही तुमचं कन्सल्टेशन जे आहे त्या तुमच्या पद्धतीने जसं असेल त्या पद्धतीने हे पुढे घेऊन जायला हवं. सर मला एक सांगा, ज्या पद्धतीने आपण आता हे कॉर्पोरेटला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आपण कॉर्पोरेट अँड हॉटेल इंडस्ट्री एकत्र करून एक वेगळं समीकरण तयार करतो, यामध्ये स्वॉट ॲनालिसिस हे किती महत्त्वाचं आहे? 100% महत्त्वाचं आहे. हे बघ काय होतं माहिती का सर, मी तुम्हाला इंटरप्ट करतो. आधी स्वॉट ॲनालिसिस म्हणजे काय हे आधी लोकांना सांगा, कारण हे खूप टेक्निकल टर्म आहे. ही मला समजू शकते, आपल्या बऱ्याचशा क्लायंटला बऱ्याच व्ह्युअर्सला हे समजू शकतं, पण एक सर्वसामान्य माणूस आहे जो त्याला हे समजायला थोडं अवघड जाईल. तर एका वाक्यात सांगा, व्हॉट इज स्वॉट ॲनालिसिस? बेसिकली स्वॉट ॲनालिसिस म्हणजे एखाद्या गोष्टीचं ॲनालिसिस असं आहे की त्याच्यातली स्ट्रेंथ काय आहे, दॅट इज एस. विकनेसेस काय आहे, दॅट इज डब्ल्यू. करेक्ट. ऑपॉर्च्युनिटीज ओ. आणि थ्रेट्स ज्याला काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतात, दॅट इज टी. आणि एखाद्या गोष्टीबद्दल जर ओव्हरकम करायचं असेल, एखाद्या गोष्टीवर निर्णय घ्यायचा असेल तर तो या 4 अँगलनी घेणं गरजेचं आहे. की एखादी गोष्ट करायची म्हणून काय आहे, फक्त पॉझिटिव्ह वाटते म्हणून नाही आहे. त्याची विकनेसेस काय आहेत, त्याच्यात ऑपॉर्च्युनिटी काय, त्याचे थ्रेट्स काय आहेत, या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. म्हणजे एखादं हॉटेल टाकत असताना आपल्याला त्याचं स्ट्रेंथ काय आहे, लोकेशन बेस्ट आहे उदाहरण, त्याचं विकनेस काय, इथे पार्किंगचा प्रॉब्लेम आहे, ऑपॉर्च्युनिटी काय आहे की गर्दी होणार आहे, पण थ्रेट्स काय आहेत की उद्या आजूबाजूचे लोक आपल्याला आपल्या नावाने बोंब मारणार आहेत, की इथे पार्किंग खूप प्रॉब्लेम येतो, इथे ट्रॅफिक जाम होते. त्याच्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत या विचार करून करायला पाहिजेत की प्रत्येक गोष्टीचं स्वॉट ॲनालिसिस करावं. कॅफे, क्लाउड किचन, रिसॉर्ट मॉडेल, एखादं फ्रँचाईज जेही डेव्हलप करायचं असेल तरी आधी याचं स्वॉट ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. आणि ती एक गोष्ट केल्यानंतर थोडीशी क्लॅरिटी येते. म्हणून या पॉडकास्टद्वारे तो कदाचित तुम्ही मला प्रश्न येईल का, मला विचारताल का मला माहीत नाही, पण मला एक पॉडकास्टमधील लोकांना सांगायचं की गर्दी असते याचा अर्थ प्रॉफिट असतं असं होत नाही. बरं. येस, याच्यातलं एक गेमिक असं आहे की एखाद्या हॉटेलला गर्दी वाटते म्हणजे ते हॉटेल खूप प्रॉफिटेबल आहे असं होऊ शकत नाही. कसं काय? मुळात काय आहे की लोकांना असं वाटतं की चला तुम्ही आणि मी आता मित्र आहेत आणि नाशिकचाच एखादा मोठा ब्रँड घ्या, एखादा वडापावचा ब्रँड घेतला आणि थॉट प्रोसेस कशी डेव्हलप होते, कृष्णाई वडापाव घेतला तुम्ही आणि आपण तिथे जाणार, आंबट बघणार, क्या बिझनेस आहे यार, काय दिवसभरात हजारो वडेपाव विकतात. आणि वडापाव विकत असताना बस रोज प्रत्येक वडापावच्या मागं लगेच 5 रुपयाचं गणित लावतात. 5-7 रुपये लगेच वडापाव 15 रुपयाचा असतो. सगळे पकडा ना खर्च, सगळं पकडून 10 रुपये पकडतात. 5 रुपये मार्जिने रोज 1000 वडापाव, लगेच 5000 रोज, लगेच महिन्याचे कॅल्क्युलेशन 1.5 लाख रुपये, 100% 1.5 लाख रुपये माणूस घरी घेऊन जातो. वर्षाचं कॅल्क्युलेशन 5 वर्षाचं कॅल्क्युलेशन, लगेच तुम्ही मी हॉटेल टाक ते एखादा वडापाव लहानपणापासून हेच कॅल्क्युलेशन करतो. तर हे जे कॅल्क्युलेशन हे रॉंग आहे. या प्रत्येकाचा काही ना काहीतरी वेगवेगळा गेम आहे. तुम्हाला काय माहिती त्यांची EMIs काय आहे, त्यांचं रेंट काय आहे, स्टाफ कॉस्ट काय आहे, त्यांचं विजन काय आहे, त्यांचं मिशन काय आहे, त्यांनी त्याच्यामागे स्ट्रगल काय केला आहे, त्याचा संघर्ष काय, हे आपल्याला काय माहिती आहे. ओके. मुळात ही जी गोष्ट आहे ही रॉंग आहे. आणि याच्यात अजून एक गोष्ट काय आहे की जिथे गर्दी, मग मी म्हणून तुम्हाला म्हणलो की आपण टाकलं आणि तिथे गर्दी जरी झाली तरी पण आपने को मालूम नाही आहे की वो प्रोडक्शन कॉस्ट कंट्रोल कैसी करना है. अच्छा. बऱ्याच वेळेला आता ही जी नावाजलेली लोकांची तुम्ही नावं घेतली त्यांना माहिती की प्रोडक्शन कॉस्ट कंट्रोल कशी कमी करायची आहे जेव्हा गर्दी होते. या उलट आपण तर दोघं जर नवीन असू तर गोंधळून जाऊ आणि आपण तिथे मॅक्झिमम गोष्टी वापरायच्या बघतो. बरोबर. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण काय, जिथे 10 किलो आटा लागणार तिथे आपण लगेच स्टॉक 50 किलो आणून ठेवतो. बरोबर. ती 50 किलो आलं म्हणजे ते पैसे आहेत. बरोबर. जर तुम्ही 2000 रुपये जर आपण आट्याचं कॅल्क्युलेशन लावलं तर तुम्ही कन्सिडर करा 50 किलोचे काय होतात ते पैसे तिथं पडलेले. अगदी. याचा अर्थ तुमचा कॅश क्रंच चालू झाला. मला सांगा की जो कॅश फ्लो येणार आहे त्याच्या आधीच तो जर कॅश क्रंच डेव्हलप होत गेला तर ती गर्दी प्रॉफिट कुठं मिळून देते. करेक्ट. म्हणजे
हे 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 इंटरनल नुक्स आहेत. यस, आता हे फक्त मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं, पण समजलं. एखाद्या दिवशी गर्दी होईल म्हणून जो एक्सेसिव्ह स्टाफ आपण घेऊन बसतो ना, दॅट इज ऑल्सो रॉंग. अगदी बरोबर. येस सर, कॉन्सेप्ट एक्झिक्युशन करताना सर्वात मोठं चॅलेंज काय असू शकतं? हे बघ, कॉन्सेप्ट एक्झिक्युशन करताना बऱ्याच वेळेला काय होतं की म्हणजे माइंडसेट ऑफ द ओनर हा एक थोडासा मला प्रॉब्लेम वाटतो. काय होतात की आपल्याला आम्ही आता हॉटेल जेव्हा एखादं एस्टॅब्लिश करतो ना, तेव्हा बरेचसे हॉटेल मालक हे जिद्दीवरती येतात, पणावरती येतात की नाही आपल्याला असंच करायचं आहे. एक्झाम्पल, ट्रेडिशनल बघा कशी पद्धत आहे. आता साऊथ इंडियन बेने डोसामध्ये जर फेमस म्हणाला तर तुमच्या डोळ्यासमोर आला असेल आता रामेश्वरम कॅफे. वडापाव म्हणाला तर मुंबईमधलं एखादं फेमस अशोक वडापाव तुम्ही म्हणालात की बाबा दॅट इज अशोक विहार वडापाव. येस. मिसळ म्हणालात तर तुम्हाला एखाद्या तुमचीच नाशिकची तुम्ही विहार घ्या, साधना घ्या, कुठला पण एखादा ब्रँड घ्या. आपण या गोष्टींनी बघतो आणि लोकांना जर म्हणलं कसं करायचं, बस तसंच करायचं आहे. डोसा करायचं तर रामेश्वरम करायचं आहे, वडापाव म्हणलं तर आपल्याला अशोक वडापाव करायचं आहे, म्हणजे मिसळ म्हणलं तर साधना करायची. हे चूक आहे ना. ओके. त्यांचा गेम वेगळा आहे, त्यांचा संघर्ष वेगळा आहे, त्यांचे कॅल्क्युलेशन्स वेगळे आहेत, त्यांच्या गोष्टी वेगळ्या आहेत, त्यांचं विजन वेगळं आहे. पीपल डोंट नो, दे आर नॉट कॅरिंग देअर व्हिजन, दे आर कॉपिंग इट जस्ट. मला काय म्हणायचं आहे, लोकांच्या गोष्टी ज्या आहेत ना त्यांचा संघर्ष कॉपी करा, त्यांच्या पर्सनॅलिटीज कॉपी करा, त्यांच्या ज्या पद्धती आहेत विजन ते कॉपी करा, पण लोकांचं तुम्ही बिझनेस प्रोसेसेस नाही कॉपी करू शकता. त्याच्यामुळे लोकांना अडचण वाटते आणि मग ती गोष्ट कॅरी फॉरवर्ड होते की आम्हाला हा कॉन्सेप्ट एक्झिक्यूट करताना थोडीशी अडचण वाटते. आम्ही लोकांना म्हणतो की नाही आम्हाला माहिती की तिथे काय चालणार आहे. बऱ्याच वेळेला लोक या जिद्दीवरती येतात, आम्हाला इथे हेच करायचं आहे. तिथे म्हणतो अरे इथे चालणारच नाही आहे ते. ओके. ही थोडीशी आम्हाला अडचण येते. मग बऱ्याच वेळेला आत्ताही लोक त्या हिशोबाने नाही सर यू कॅन टेक युअर डिसिजन, जो चलना है आप मुझे बताओ वही करेंगे आपण. आणि हे सगळं आम्ही कागदावरती देतो. ओके. यस, आम्ही या सगळ्या गोष्टी कागदावरती देतो, रिटर्नमध्ये करून देतो. यहाँ पे यही चलना है, यहीं पे यही करना है. अच्छा. आणि 100% त्याची रिझल्ट पण आहेत. तुम्हाला अजून एक सिक्रेट सांगतो की जे आम्ही प्रोजेक्ट करतो ना ते सगळे तुडुंब चालतात. अरे बाप. लोगों को मालूम है की यहाँ पे क्या है. आम्ही तो प्रोजेक्ट केलेला आहे आणि 100% लोक जातात पण बरं, टेस्टही करतात आणि दे आर रनिंग व्हेरी गुड बाय गॉड ग्रेस. आमची तर फक्त कष्ट आहेत. सर, आय थिंक युअर एक्सपिरियन्स मॅटर्स. येस येस येस. याच्यावरून तुमच्या या गोष्टीवरून मला एक उदाहरण आठवलं. आमच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काही काळापूर्वी सैराट नावाचा एक चित्रपट आला होता, अगदी जगप्रसिद्ध सिनेमा. त्यानंतर बरेचसे निर्माते आम्हाला भेटलेत, अरे अपने को सैराट बनाने, अपने को सैराट बनाने काय. आणि ते सगळे लोक अक्षरशः बुडालेत. म्हणजे मी हे ऑन कॅमेरा म्हणू शकतो. आजही काही लोक, आता त्याचं प्रमाण कमी होत गेलं, पण आजही काही लोक येतात, अरे अपने को सैराट बनाना है. भाई तुम सैराट नहीं बना सकते. ट्रू. तुम्ही सैराटची, जसं तुम्ही म्हणाले, त्यांची मोड ऑफ ऑपरेंडी जी आहे, त्यांचं जे सिस्टम आहे, त्यांनी जी मेहनत घेतली ती मेहनत तुम्ही घेऊ शकतात, पण तुम्ही सैराट नाही बनवू. एक्झॅक्टली. तुम्ही सैराट बनवायला गेल्यावर तुम्ही बुडणार 100%. मी काय म्हणतोय, आता तुम्हीच घ्या ना, रिस्पेक्टेड नागराज मंजुळे यांचा संघर्ष कॉपी करा. ज्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे ते तुम्ही जगू शकतात का, त्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकतात का, त्यांनी किती रात्र मेहनत केलेली आहे ह्या गोष्टी बघू शकतात का. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते आर्ची आणि परशा हे फेमस झालेत. त्याच्यानंतर अजून काही कॅरेक्टर होते ते फेमस झालेत. या त्यांचे कष्ट काय आहेत ह्या गोष्टी बघा, ना की जशाला तसा सैराट करणं. अगदी तसं होत नसतो. खूप मस्त मजा येते या सगळ्या आपल्या गप्पांमध्ये. मला असं वाटतं एक छोट्याशा विश्रांतीची गरज आहे. सो आपण ह्या गप्पा पार्ट 2मध्ये कंटिन्यू करूया. सो तोपर्यंत थँक्यू सो मच. तुम्ही थँक्यू इथे आलात आणि पॉडकास्टमध्ये आम्हाला वेळ दिलात. मित्रांनो, आज आत्ता तुम्हाला जर या कॉन्सेप्ट या प्रकारावर काम करायचं असेल, खरोखर इच्छा असते खूप लोकांची की हॉटेल्स आपण चालू करूया, ते रन करून बघूया, पण कॉन्फिडन्स कुठेतरी कमी असतो, डगमगतो माणूस. अशा वेळेला मला असं वाटतं मयूर रत्नपारखी सर एखाद्या मोठ्या भावाप्रमाणे, मुलाप्रमाणे, तुमच्या मित्राप्रमाणे तुमच्यासोबत, तुमच्या पाठीमागे उभे राहतील आणि त्यांच्या जीवावर तुम्ही ती झेप मारू शकता. सो थँक्यू सो मच सर.
थँक्यू एक मस्त काम करताय. थँक्यू सो मच. थँक्यू लॉट सर. थँक्यू.